कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तात्या मामा, हा बोल की जणूबाई. तात्या मामा, ते आज संध्याकाळी घरी पार्टी आहे तर तुम्ही नाही नाही, नको काळजी करूस पुरी, नाही पिऊन येणार. नको काळजी करूस. काय तो समजूतदारपणा. सुनबाई बोलली, सासऱ्याने मुंडी हलवली, नाही येणार सुनबाई पिऊन. बघू 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 बघू. ते काय ना डॅडी, या घरात मिळाला नाही त्यापेक्षा जास्त मान देतात ते मला. असं होय. रात्री बघ डबल पिऊन येतो की नाही तुझा सासरा. डॅडी, आज झोप झाली नाहीये का तुमची? नाही, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघताय. हसलो असतो तुझ्या इनुदावर, पण माझं हसणं राखून ठेवतो. रात्री तुझा बेवडा सासरा आला की हसेन. एक महत्वाचं सांगतो तुला, आज आपल्या घरी पार्टी ठेवलेली आहे. चांगल्या घरची, सुशिक्षित, मोठ्या घरची मंडळी येणार आहेत. किंवा तुझ्या घरची अशी म्हणजे अशी माणसं. सासरा सन्नावरा तसा. तुला एवढं शिकवलं, तुम्ही त्यांच्या बरोबर राहून तशीच होणार एक दिवस. असो, तो विषय नाही. तर तुझ्या नवऱ्याच्या त्या आजाकडे बहिणी, तो बेवडा सासरा, आणि जमलं तर तुझ्या नवऱ्याला मी जरा टापटीप राहायला सांग. डॅडी. ते बी बरोबरच आहे. एका दिवसात एवढ्या सगळ्यांचे अवतार कसे बदलणार म्हणा तू. चिखल्यात लोळणारा डोकराचा मोर होतोय. तू असं कर, हे तुझ्या घरच्यांना सगळ्यांना बाहेरच ठेव. शक्यतो आमच्या पाहुण्यांसमोर ते येणार नाहीत असंच बोल. किती नीच विचारांचे आहात तुम्ही. इतके दुटप्पे कसे राहू शकता तो तुम्ही? कसं जमतं तुम्हाला इतकं मनात कपट साठवून जगायला? माणूस म्हणून घ्यायची पण लायकी नाहीये. म्हणून तर तुझा नवरा मला देव मानतो. आमचं मन लय मोठे, त्यात सगळं मावतो. नीच, कपटी, दुटप्पी. व्हॉट इज एक पण क्लॉथ पार्टी सारखा नाहीये. ओके, दिस इज नॉट. आता इथे लगेच नवीन कपडे कुठून आणणार आहे? आपण दादाला विचारून घरी जायचं का? हा, चालतंय, विचारूया. हा, चल जायचं का? नाही पोरीनो, कुणी बी कुठं बी जायची गरज नाहीये. तुमची आत्या आहे ना, ते घ्या. बघा उघडून. एक सुंदर आहेत. अच्छा, 1 नंबर साडी आहे. कसली भारी आहे. आज पार्टी मध्ये हे कपडे घालायचे आणि मस्त मिरवायचंय. हा धनू, आवडली ना साडी? खूप. कसा आहे बाई, लग्नासाठी पुढचा नंबर तुझा आहे. आणि कुणी सांगावं पार्टी मध्ये कोण भाळलं हिच्यावर तर? आमचं काय आहे, आम्ही उद्या बी साखरपुडा करायला तयार आहोत. आत्या, आणि नाही सापडलं ना तर आपण शोधूच की. काय धनु दीदी, गप्पा बसेल. लाजली बघा. डॅडी, तुम्ही का थांबला इथं? अहो, मी थांबतो पाहुण्यांच्या स्वागताला. तुम्ही एका जागी उभं राहून पाय दुखतील तुमचं. तुम्ही जावा. जावई बापू, काय करू तुमच्या प्रेमाचा आता. आमचं नशीब म्हणायचं काय, एवढा चांगला जावई मिळाला आम्हाला. नाही तर आमचे चिरंजीव बघा कुठे हिंडतात कोण असतं. अहो, ते कुठेतरी कामात असतील. मी म्हणलं ना मी थांबतो, तुम्ही जावा ना. आता तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणल्यावर जायलाच पाहिजे. नाही जावा तुम्ही. हाय, आम्ही इथंच आहे. नमस्कार. सूर्या, काय चाललंय तुझं? अहो, पाहुण्यांच्या स्वागताला थांबलोय मी. असं कोरडं स्वागत करतात वय? हे बघ, हे घे, ह्याला वेलकम ड्रिंक म्हणतात. येणाऱ्या प्रत्येकाला ही वेलकम ड्रिंक द्यायचं, मग स्वागत करायचं. हा, घे.
पाहुणं नमस्कार. हे धर. कुठला ज्यूस आहे हा? नाही माहित नाही. माहित नाही तुला कोणी उभा केलं इथं? बर बर. शी, पायनॅपल ज्यूस होता. तोंडाची पार चव घालवली. मला ऍपल ज्यूस पाहिजे होता. जा घेऊन ये. पाहुणं अहो, काय वागताय? डॅडी तर म्हणले होते मोठी मोठी माणसं येणार आहेत, पण तुम्ही तर लई छोटं दिसताय मनानं. ए दीड दमडीचा वेटर तू आम्हाला शिकवायला लागला? तुझी लायकी का आमच्या पुढे उभं राहायची? ए बस. आणि वेटर पण माणूस असतो, पण त्याची लायकी काढायची ना तुला अधिकार नाही. आणि मी या घरचा काय काय झालं विश्वासराव? काय झालं? या तुमच्या वेटरला विचारा. विश्वासराव अहो काय बोलताय? अहो ज्यांच्यासाठी आम्ही एवढी मोठी पार्टी ठेवली त्यांनाच तुम्ही वेटर म्हणताय. हे सूर्यकांतराव आमचे जावई बापू आहेत ना. होय दाजी आहेत आमचे. हा तर चेहऱ्यावरून वाटत नसले लोकांना तरी आहेत. सॉरी सूर्यकांतराव, तुम्ही ज्यूसचे ट्रे घेऊन उभा राहिल्यामुळे मला तसा गैरसमज झाला. कुणीही तुम्हाला वेटर समजणार ना. माफ करा जारिंदरराव, तुमचा जावई असा पांढरा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून उभा राहिल्यावर कोणाचाही गैरसमज होणार. माफ करा. नाही ते सगळं खरं असलं तरी तुम्ही आमच्या जावई बापूंची म्हणजे लायकीच काढली ना. शोभत नाही तुम्हाला विश्वासराव. सॉरी चुकलं आमचं. काय झालं? असे का सगळे इथे उभे? हा त्याचं काय सूर्याने ह्या असे कपडे घालून इथं गेटवर उभा राहिला ना स्वागत करायला. त्यामुळे विश्वासरावांचा गैरसमज झाला. त्यांना वाटलं वेटर आहे. फार लायकीच काढली त्यांनी. सूर्या, अरे इथे काय गरज होती तुला असं थांबायची? तू एक काम कर, तू आज जा, मी आलेच. हा जा जा आज जाऊ बापू जाऊ. वाईट वाटून घेऊ का? जाऊ या तुम्ही बी या. चिरंजीव बघा पाहुण्यांकडे लक्ष द्या. हा काय गरज होती पाहुण्यांच्या स्वागतासाठी असं सूर्याला उभं करायची? मुद्दाम करताय ना हे तुम्ही सगळं? झालं का? म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी एवढी मोठी पार्टी ठेवली, आम्ही त्यांना एवढा आदर देतोय, तरी बी आम्हीच वाईट. काय बी झालं तरी आम्हीच जबाबदार. उद्या त्यांच्या पायाला ठेच लागली, पायात काटा मोडला, हागवंदरी लागली तरी आम्हीच जबाबदार. काय चाललंय तुझे? हा त्यापेक्षा तू असं का नाही करत? तुझा बेवडा सासरा आणि तो आडानी नवरा त्यांना या पार्टीपासून लांबच ठेव. म्हणजे विषयच मिटला. नाही मिटणार. जोपर्यंत हे साम्राज्य त्यांच्या हातात जात नाही ना तोपर्यंत काही मिटणार नाहीये. हे सगळं त्यांचं आहे डॅडी, आणि तुम्ही त्याच्यावर राज्य करताय हे विसरू नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.